हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची भाजी, म्हणजेच हरभऱ्याच्या पानांची भाजी. तर आमच्या शेजारच्या आजीने मला ही हरभऱ्याची भाजी दिली ती आणि एकदम फ्रेश अशी त्यांच्या शेतातून काढून आणलेली आहे त्यांनी. एकदम छान अशी फ्रेश आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता भाजी बनवण्यासाठी मी इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला उकळीमध्ये अशा ओबडधोबड कुटून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे ओबडधोबड कुटून घेतलेला आहे उकळीमध्ये. तर आता आपल्याला इकडे गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि गॅस चालू केल्यानंतर त्याच्यावरती ठेवली मी कढई. कढईच्या ऐवजी तुम्ही दुसरी कोणतेही भांडं वापरू शकता, पण मी ते कढईमध्ये करणार आहे. कढईमध्ये सोपी पण जाते मिक्स करण्यासाठी. तर मी आता त्याच्यामध्ये 2 चपळ्या तेल घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तेल घालू शकता आणि त्याच्यामध्ये मी घातलेला आहे तो ठेचलेला लसूण, ओबडधोबड ठेचलेला लसूण आणि थोडीशी हळद घातलेली आहे. तर आता आपल्याला ही भाजी त्याच्यामध्ये घालायची आहे लसणाची फोडणी दिल्यानंतर. तर आपल्याला एक करायचं आहे मेन, म्हणजे आपल्याला ही भाजी धुवायची नाही आहे, कारण ही भाजी जर धुतली तर त्या भाजीला असते आंब. तर त्या भाजीची आंब सगळी निघून जाते, म्हणजे आंबूसपणा असतो त्या भाजीला, तो आंबूसपणा पूर्ण निघून जातो. त्यामुळे ही भाजी आपल्याला धुवून घ्यायची नाही आहे. एकदम मी निसून व्यवस्थित काढून घेतलेली होती बाजूला, त्यामुळे धुवायची सुद्धा गरज नाही आहे. तर आता त्याच्यामध्ये आपल्याला कमी गॅसवरच आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं चवीनुसार नमक. नमक घातल्यानंतर काय होतं, त्याला आपोआप पाणी सुटतं त्यामुळे. तर आता एकदम कमी गॅस करायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून आपल्याला 4 ते 5 मिनटासाठी ही भाजी वाफून घ्यायची आहे. तर मी इथे काटे चमच्याने मिक्स करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता काटे चमच्याने काय होतं, ही भाजी इझिली एकदम मिक्स केली जाते. उलथण्याने किंवा दुसऱ्या कोणत्याही चमच्याने आपल्याला भाजी मिक्स करता येत नाही त्यामुळे. तर मीठ टाकल्यामुळे तुम्ही पाहू शकता ह्या भाजीला किती असं पाणी सुटलेलं आहे. तरी भाजी एकदम छान अशी शिजलेली सुद्धा आहे. याच्यामध्ये तुम्ही मुगाची डाळसुद्धा घालू शकता, पण मी नाही घातलेली, मला आवडत नाही त्यामुळे. तर याच्यामध्ये काय करायचं, आता आपल्याला थोडीशी अशी नॉर्मल लाल मिरची पावडर घालायची आहे. लाल मिरची पावडर घालायची आणि छान असं 2 मिनिट आपल्याला ते लाल मिरची पावडर परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे भाजीलाही व्यवस्थित लागतं आणि भाजी खाण्यासाठी सुद्धा एकदम टेस्टी लागते. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, ओबडधोबड कुटलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. म्हणजे काय होतं, ओबडधोबड शेंगदाण्याचा कूट हा दाताखाली आला ना तर भाजी एकदम चविष्ट लागते खाण्यासाठी. तर थोडा जास्त घालायचा, म्हणजे काय होतं, भाजी ही छान होते. तर तुम्ही पाहू शकता मी एकदम कमी गॅसवरती ही भाजी मिक्स करून घेतलेली आहे आणि शेंगदाण्याचा कुट्टासुद्धा परतलेला आहे. तर आपली भाजी एकदम रेडी आहे खाण्यासाठी. तुम्ही पाहू शकता एकदम छानसुद्धा खाल्लेली आहे. या भाजीला कुठलेही मसाले किंवा जिरे मोहरी टाकायची सुद्धा गरज नाही आहे. ही अशीच भाजी एकदम छान होते फक्त लसणाची फोडणी देऊन. तर एकदम छान अशी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मी इथे प्लेटमध्ये काढून सुद्धा घेत आहे. तर तुम्हाला आजच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूत अशाच नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.